जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, मंगळवारी उद्या सर्व 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीक विम्याचे पैसे. 255 कोटी रुपयाचा निधी वाटप केला जाणार. या राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष म्हणजे ही भरपाई मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मग यामध्ये सर्वात जास्त प्रायोरिटी ही हंगाम 2024ला दिली जाणार आहे. सर्वात जास्त भरपाई ही खरीप हंगाम 2024ला मिळणार आहे. खरीप हंगाम 2024 साठी एकूण 2308 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. बघा मित्रांनो, मंगळवारी 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा पडणार आहे. म्हणजे सर्व भरपाई खरीप हंगाम 2024 साठी 2308 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. तसेच खरीप हंगाम 2023 साठी 81 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. रब्बी हंगाम 2023 व 24 या वर्षासाठी 63 कोटीचा निधी आलेला आहे. खरीप 2022 व रब्बी 2022 आणि 23 2.87 कोटी एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, येत्या मंगळवारी म्हणजे उद्यापासूनच तुम्हाला हा 64 लाख शेतकऱ्यापर्यंत हा निधी वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा निधी मिळाला का नाही मिळाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा जिल्हा सुद्धा सांगा मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात हे खरीप हंगाम हे वाटण्यात आलेले आहे. राज्य सरकारने आतापर्यंत ही सर्व रक्कम रखडून धरली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली नव्हती. आता ही सर्व रक्कम राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, राज्य सरकारने ही सगळी जेवढी विम्याची रक्कम होती ही विम्याची रक्कम भरपाई ही सर्व विमा कंपन्यांना देऊन टाकलेली आहे. आता त्या कंपन्या ज्या 64 शेतकऱ्यांची मंजूर झालेली पीक विमे आहेत त्यांच्यापर्यंत खात्यापर्यंत ते पोहोचतील. तर मित्रांनो, उद्यापासून 3 ते 4 दिवसात तुम्हाला पूर्ण शेतकऱ्यांना ही पीक विम्याची भरपाई मिळून जाणार आहे. तुम्हाला माहीत आहे, हा पीक विमा 22 जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. याचा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेच. कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम, थोडक्यात आपण फक्त जिल्ह्यांची नावे पाहूयात आणि त्यानंतर कोणत्या हंगामासाठी शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार हे सुद्धा आपण आता पाहूयात. तर मित्रांनो, 22 जिल्ह्यांसाठी कोणत्या जिल्हे ह्या 22 जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेले आहेत ते आपण आता बघूया आणि शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार हे सुद्धा आपण आता पाहणार आहोत. तर धुळे, नंदुरबार, पुणे, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली. तर बघू शकता मित्रांनो, या जिल्ह्यांसाठी हा विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर वाटपाला सुरुवात होणार आहे. या जिल्ह्यातील 64 लाख शेतकऱ्यांना हा विम्याचा फायदा झालेला आहे. जे 2024 मध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली होती. त्यातील पहिले म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी नुकसान, पीक कापणी प्रयोगावर होणारे नुकसान. पहा मित्रांनो, 2024 मध्ये वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत ही भरपाई मंजूर झालेली आहे. या नुकसानावरती हे तुम्हाला विमा मिळणार आहे. खरीप हंगाम 2024 साठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती भरपाई 14,555 कोटी, शेतकरी संख्या 32.40 कोटी. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती भरपाई 706 कोटी आणि शेतकरी बघा मित्रांनो किती होते,
18.84 कोटी इतके शेतकरी होते. काढणी पश्चात नुकसान भरपाई 141 कोटी, शेतकरी 1.48 कोटी, पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई 13 कोटी, शेतकरी 1.33 लाख, एकूण शेतकरी 54 लाख, भरपाई 2308 कोटी. पहा मित्रांनो, एकूण शेतकरी 54 लाख आहेत आणि भरपाई 2308 कोटी एवढी भरपाई देण्यात आलेली आहे. तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, एकूण शेतकरी किती आणि भरपाई किती आलेली आहे. ही झाली खरीप हंगाम 2024 नुकसान भरपाई. यानंतर रब्बी हंगाम नुकसान भरपाई ही जास्त काही नुकसान न झाल्याने नुकसान भरपाई खूपच कमी दिली जाणार आहे. तर आपण बघूया आता रब्बी हंगामाला नुकसान भरपाई कशी दिली गेलेली आहे आणि कितीपर्यंत दिली गेलेली आहे. तर चला मित्रांनो, आता आपण रब्बी हंगामाचं बघूया. यानंतर मग शेतकऱ्यांचा किंवा सर्वांचाच एक प्रश्न आहे की मग खरीप 2023 विमा का रखडला होता. तर जर विमा कॅल्क्युलेशननुसार 80% पेक्षा कमी नुकसान भरपाई असेल तर विमा कंपन्यांनी ही रक्कम पुन्हा सरकारला द्यायची असते आणि 20% रक्कम त्यांच्या प्रशासकीय खर्च म्हणून ठेवावी असते. बघा मित्रांनो, या अगोदर 80% पेक्षा जास्त नुकसान न होते आता 110% वरती गेले आहे. त्यामुळे शासनाने ही सर्व रक्कम विमा कंपन्यांना दिली आहे. विमा कंपन्या मंगळवारी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. बघा मित्रांनो, मग येत्या मंगळवारी म्हणजे उद्यापासूनच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर कोणाला किती रक्कम येते आता हे उद्या आपल्याला कळेलच. आणि जिल्हेसुद्धा तुम्ही पाहिले मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यात हे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम मिळणार आहे. तर 80% पेक्षा जास्त नुकसान नव्हते म्हणून हे कंपन्यांचे दिलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही विचारायचे असले तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून या ज्या शेतकऱ्यांच्या या व्हिडिओला गरज आहे त्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून पीक विम्याबद्दल झाले, नमो योजनेबद्दल झाले तुम्हाला अपडेट ही सगळ्यात अगोदर कळेल. कारण की मी या जशी मला अपडेट येते तशी मी टाकत असतो आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.